हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञान. इथून कीर्तन चालू झालं होतं. वैराग्य तुकोबा आणि ते तुकोबाराय भगवंताच्या समोर हात जोडून उभे आहे. देवा, माझी एक प्रार्थना आहे, माझं एक मागणं आहे. काय प्रार्थना आहे? माझी एकच इच्छा आहे देवा, मला कर्मातून सोडव. माझ्या हातून होणारं जे कर्म आहे या कर्मातून सोडव देवा. पण तुकोबाराय, कर्म तुमच्या हातात आहे देवा. कर्म जरी माझ्या हातात असलं तरी धर्म तुझ्या हातात आहे. धर्म तुझ्या हातात कसा आहे? पांडव 5 होते आणि कौरव 101 होते. 101 कौरव अधर्माकडून होते आणि 5 पांडव धर्माच्या बाजूने होते. अधर्मानं चालणाऱ्या कौरवाईपैकी एक बी जिवंत राहिला नाही आणि धर्माच्या बाजूने असणाऱ्या 5 पांडवाईपैकी देवा तू एकाली धक्का लागू दिला नाही. मला माहित आहे जे लोक धर्माचं कार्य करतात त्याच्या पाठीशी तू मूर्ती म्हणून उभा असतो. म्हणून तू धर्माची कोणा, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, हरी धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, हरी पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा. हे दातारा माय बापा, मला माहित आहे धर्माची तू कोण आहे? मूर्ती आहे. आणि पाप पुण्य कोणाच्या हातात आहे? आता माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक जीवाले अपेक्षा सुखाची आहे आणि प्राप्ती दुःखाची आहे. सुखानं आपल्याकडे यावं पण येत नाही, दुःखानं आपल्याकडे येऊ नये. 6च्याच गाडीनं आपल्या घरी. जय हरी. म्हणजे सुखानं आपल्याकडे आलं पाहिजे पण येत नाही, दुःखानं येऊ नये, आल्याशिवाय राहत नाही. मी नपास झालो पाहिजे म्हणून शाळेत जातो असा कोणी विद्यार्थी नाही. 2-3 नपास झाल्याशिवाय राहत नाही. मला उत्पन्न भेटलं नाही पाहिजे म्हणून मी शेती करतो असा कोणी शेतकरी नाही. ऐन सोंगणीच्या टाईमले पाऊस आल्याशिवाय राहत नाही. मी निवडणुकीत पडलो पाहिजे म्हणून प्रचाराचा नारळ फोडतो असा कोणी उमेदवार नाही. 2-3 उलटे टिलटे पडल्याशिवाय राहत नाही. मी आजारी पडलो पाहिजे म्हणून देवाले नवस करतो असा कोणी माणूस नाही. 1-2 सलाईन घेतल्याशिवाय राहत नाही. मग असं का होते? कारण असल्याशिवाय होत नाही. कारण असल्याशिवाय होत नाही. एखादा पोऱ्या म्हणते मी नपास कसा का झालो? पेपर कोण्या विषयाचा आहे हे तुला माहीत नसलं पाहिजे. जे माहीत आहे ते तुला लिहिलं असलं पाहिजे. जे लिहिलं ते त्याच विषयाचं असलं पाहिजे. एक तर तू वर्षभर शाळेत जायला नसला पाहिजे. एक तर तुला 2 तास टाईम भेटेल नसला पाहिजे. एक तर तुला कोणं कॉफी देईल नसली पाहिजे. एक तर पेपर इतिहासाचा आणि तुनं भूगोल लिहिलं असला पाहिजे. कारण नाही, गोष्ट घडू शकत नाही. एखादा म्हणते मा दुकान काहून चालत नाही? मोठं माप असलं पाहिजे. तू काट्याले झटके देत असला पाहिजे. भेसळीचा माल वापरत असला पाहिजे. गिरायकाशी मारामारी करत असला पाहिजे. लहान लेकराची 10ची नोट घेऊन त्याला 1 रुपयाची चॉकलेट देऊन त्याचे 9 रुपये गायब करत असला पाहिजे. त्याच्या घरच्यानं म्हटलं म्हणजे यानं पाळले शिनबो आम्ही दिले होते. कारण नाही, गोष्ट घडू शकत नाही. एखादा म्हणते मी निवडणुकीत कसा काय पडलो? फक्त थोडेच मतं पाहिजे होते. तुझी दारू कमी पडली असली पाहिजे. तुनं पैसे वाटेल नसले पाहिजे. ज्याच्याकडे वाटायला दिले तो इमानदार असला पाहिजे.
एक तर तुझी कारकिर्दी बरोबर नसली पाहिजे, एक तर लोकांना तुझे पैसे घेऊन तुले डकार देल असला पाहिजे. कारण नाही गोष्ट घडू शकत नाही. एखादा म्हणते नेहमी आमच्या घरात दवाखाने का चालू राहता महाराज, काहीतरी कारण आहे. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे, आणि तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. संताचा जप केल्यानं, पंगत घेतल्यानं, हा भागवत सप्ताहामध्ये वर्गणी दिल्यानं, धर्माचं कार्य केल्यानं पाप जातात. हा, आणि वाईट कर्म केल्यानं पाप येतात. मग या प्रत्येक गोष्टीला कारण आहे कर्म. शुभ कर्म अधिक पुण्य बरोबर सुख, अशुभ कर्म अधिक पाप बरोबर दुःख. शुभ कर्म झालं की पुण्य होते, पुण्य झालं की आपल्या घरात सुख येते. अशुभ कर्म करा आपलं पाप वाढते, पाप वाढले की आपल्या घरात दुःख येते. मग कर्म कसं केलं पाहिजे, बोला पटकन. आजारी आहे का तुम्ही? मग बोलत जा. कर्म कसं केलं पाहिजे, शुभ केलं पाहिजे. पण ते आपल्या हातात नाही, ते कोणाच्या हातात आहे? कर्म आपल्या हातात आहे, पण पाप पुण्य फळ देणं कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. एका माणसाले 9 दिवसाचे नवरात्राचे उपवास होते. तो फराळ करायला बसला, नुसतं सफरचंद बाहेर काढलं. भिकारी दारात आला आणि ताट वाजवी. यानं वैतागून सफरचंद मारून फेकलं. भिकाऱ्यानं झल्लं, खात खात चालला गेला. यानं केलं पाप, झालं काय? पुण्य. गल्लीतून भिकारी चालला, त्या भिकाऱ्याला एकच डोळा होता. एका डोळ्यानं जग पाये पैसे मागे आपलं पोट भरे. हा, दुसऱ्या दिवशी महाराजनं कीर्तनात चांगलं दान धर्म केला पाहिजे. एकानं वरच्या मजल्यावरून भिकाऱ्याला $10 फेकला. भिकाऱ्यानं वर पाहिलं, तो गेला त्याच्या डोळ्यात, दुसरंही बुबुड बाहेर. खरेला गेला पुण्य, झालं काय? पाप. महाराजनं कीर्तनात सांगलं, पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरपूरले वारकऱ्यांना अभिमान ठेवू नये, एकामेकाच्या पाया पडत राहा. आपण वारी करू शकत नाही, पायदल जाऊ शकत नाही, आपण संसारिक आहे. पण महाराज लोक टाळकरी माळकरी हे पंढरपूरची वारी करतात. म्हणून आपण जर वारकऱ्याचं दर्शन घेतलं, ते ऊर्जा आपल्या डोक्यात जाते, आपले विचार पुण्यवान होतात. हे एकानं ऐकलं. दुसऱ्या दिवशी कीर्तनाचा टाईम होता 8 वाजताचा. महाराज आले 9:30 वाजता. गाडीतच महाराजनं फेटा बांधला. इकडे विठोबा रुक्माई सुरू. महाराज घाईघाई मंडपाकडे चालले, आणि एकाला वाटलं आपलं पुण्य होईल, महाराजचं दर्शन घेऊ, म्हणून 2 पायामध्ये उडी मारली पायाला दर्शन घ्यायसाठी. महाराज खाली पडले, 2 दात बाहेर. खरेला गेला पुण्य, झालं काय? पाप. अरे दर्शन घ्यायचं सांगलं म्हणजे 2 पायात उडी मारतो काय? एकाला सांगलं जेवण करताना पाणी फिरवलं पाहिजे, त्यानं अंड्याच्या भाजीला फिरवलं. अरे भाऊ, तुला फिरवायचं कुकडी सांगलं, तू फिरव तू कुकडी. आपण जे खातो हे देवाला प्राप्त होण्यासाठी पाणी फिरवणं पडते. त्याला वासुदेव म्हणतात की देवा, हे जे भेटलं हे तुझ्या कृपेनं मला असंच भेटत राहो, हे तुझं आहे म्हणून अगोदर तुला अर्पण. म्हणून देव अंडे खाते काय मग आता? म्हणजे सांगा काही, लोक ऐकता काही. एकाने मीनं कीर्तनात सांगला, आतून स्वच्छ व्हा. तो घरी गेला आणि तांब्यात निरमा कालवला, पेला. घेतलं डबलं की पै, सोडली नाडी की बस. घेतलं डबलं की पै, सोडली नाडी की. उभ्या रस्त्यानं पै. त्याच्या बापानं पाण्याचा हौद भरून ठेवला. किती पै भाऊ? आम्ही रस्त्यानं चाललो, म्हटलं जय हरी. म्हणे जय हरी. म्हटलं झालं काय? म्हणे तुझे कीर्तन ऐकून खलास होणार. म्हटलं काहून? म्हणे तुम्ही ना रात्री सांगला आतून स्वच्छ व्हा. म्हटलं मग तू काय केलं? म्हणे मी निरमा पेलो. अरे भाऊ, तुला स्वच्छ कुकडे व्हायचं सांगलं, तू झाला कुकून. म्हणजे आतून स्वच्छ व्हा म्हणजे मन निर्मळ ठेवा, म्हणून निरमा पेतू काय? एकाला सांगलं जास्त पाण्यात औषध घे, त्यानं कपडे काढले, नदीत गेला एवढ्याल्या पाण्यात. चाललाच डुबत. एक जण रस्त्यानं चालला, त्यानं मोटरसायकल थांबवली. म्हणे मरशील ना रे, धारीमध्ये चालला. म्हणे मा चांगलं होते तर तुला पाहावत नाही काय? तो म्हणे काहून? म्हणे मला डॉक्टरनं सांगलं जास्त पाण्यात औषध घे. मग कपडे काढून नदीत सांगली काय? अरे भाऊ, 2 ग्लास पाण्यात 1 झाकण घे. एकाले सांगलं म्हातारीले हालून औषध दे, त्यानं म्हातारी पोत्यात घातली. मुंडक्याकून वरकर, पायाकून खाली कर, मुंडक्याकून वरकर, पायाकून मेली ता बाहेर काढली. म्हातारीनं हातपाय हलवणं बंद केले. मग घ्या डॉक्टरकडे आणलं. म्हणे का हो, हे काय झालं? डॉक्टर म्हणे काय? म्हणे तुम्ही नच सांगलं. म्हणे काय सांगलं? म्हणे तुम्ही म्हणाल हालून औषध द्या. म्हणे मग आम्ही तसंच केलं. म्हणे तुम्ही न कशी दिली? म्हणे आम्ही म्हातारी हलवली. अरे भाऊ, बाटली हलवून म्हातारीला दे. म्हणजे सांगा काही, लोक ऐकता काय?
एकाने सांगलं झाडे लावा झाडे जगवा, तो म्हणे काहीच सांगू नको, 6 महिने जेलमध्ये होतो. त्याला म्हटलं झाडं कशाचे लावले, म्हणे गांजाची. अरे भाऊ निंबाचे लाव, बाबुईचे लाव, सगळ्या गावात काटे कर, पण ते कशाला लाव तू. म्हणजे सांगा काही, लोक ऐकता काही. हा, एका मुलीला पायाले पाहुणे येणार होते. तिची आई म्हणे बाई काय आई तू कुकडी कचरं फेकतो, म्हणे हा उद्या तुला पायाले पाहुणे येणार आहे. म्हणे बरोबर आहे, पाहुणा पाहून कचरं फेक. बरं म्हणे आई. 2 पाहुणे घरात जाऊन बसू दिले. 3रा पाहुणा नवरदेवाचा जवई, त्याच्या तोंडावर कचरं. हे 2 तर खिडकीतून पयाले पोहे खाता खाता. हा, तो एक बाहेर पळत निघला. लोकांना हात धरला, म्हणे झालं काय, म्हणे पोरगी आताच अंगावर कचरं फेकते, लग्न झाल्यावर घराची कुंडी होईल. मुळलं लग्न. म्हणजे आता कचरं फेकायचं सांगलं म्हणजे अंगावर फेकतो काय. म्हणजे सांगा काही, लोक ऐकता काही. हा, एकाला सांगलं गाईच्या दुधात औषधी दिली तर म्हातारी वाचील, नाही तर 4-5 दिवसामध्ये बुडी हा विकेट पडते. हा, तो म्हणे ठीक आहे, पण दूध आणायला पैसे नाही, सगळे पैसे दवाखान्याला लावून बसलो, काय करा. चोरून दूध काढायला गेला गोरक्षणवर. वॉचमननं बॅटरी चमकवली. त्या टाईमले गावातल्या बैल जोड्या चोरीला जायला होत्या. बॅटरी चमकवली, याचं मुंडकं दिसलं लपताना, पोत्यात घालून हाणला. गावात फोन लावला, पोरं आले मोटरसायकलला घेऊन, म्हणे कुठे आहे तो, म्हणे या पोत्यात आहे. एकानं पोत्यावर 2-2 काळ्या मारल्या, पोतं बदडून काढलं. पोलीस स्टेशनला फोन लावला, गाडी आली, पोतं घेतलं, गाडीत टाकलं, घेऊन गेले. 4 दिवस जेलमध्ये ठेवला. 5व्या दिवशी बाहेर काढला, विचारपूस केली. यानं सांगलं परिस्थिती गरिबीची आहे, म्हातारी आजारी आहे, मी काही ढोरं चोरणारा माणूस नाही, मी दूध आणायला गेलो होतो, मला सोडून द्या. सरपंचाला फोन लावला, विचारलं, म्हणे हा असा माणूस आहे. सरपंचानं सांगलं बरोबर आहे, म्हातारी आजारी होती म्हणून तो दूध आणायला गेला असेल, तो काही तसा माणूस नाही, त्याला सोडून द्या. पोलिसांना सोडून दिलं. घरी पळत आला, बुडी मेली. खरेला गेला, पुण्य झालं काय पाप. म्हणजे आपण ज्याले म्हणतो पुण्य ते होते पाप, आणि ज्याले म्हणतो पाप ते होते पुण्य. मग पाप पुण्य हातात कोणाच्या, राष्ट्रवादीच्या, काँग्रेसचे आहे काय, भाजपचे आहे, सेनेचे आहे काय, नाही. पाप पुण्य एकट्या भगवंताच्या हातात आहे. त्याचं नाव आहे गॉड. जी म्हणजे जनरेशन, ओ म्हणजे ऑब्झर्वेशन, आणि डी म्हणजे डिझॉल्युशन. जगाची उत्पत्ती, जगाची स्थिती आणि जगाचा लय ज्याच्या हातात आहे त्याचं नाव भगवंत आहे. जगाचा रिमोट कंट्रोल ऑफ द वर्ल्ड हा त्याच्या हातामध्ये आहे. तो विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे, आणि तिथून जगाचा रिमोट कंट्रोल घुमवते. हा, वारा उदान 1 मिनिटात, नदीले पूर 2 मिनिटात. हा, सकाळी आजी, दुपारी माझी. तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, वा 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 वा. तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे. ओ सूर्यासी चालणे तुझी बाळे, सूर्यासी चालणे तुझी बाळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वा 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 वा. हा हा, जगाचा रिमोट कंट्रोल देवाच्या हातात आहे. त्याच्या आज्ञेशिवाय सूर्य बी पुढे सरकत नाही, तर झाडाचं पान बी हालू शकत नाही. इथं बसणं आपल्या हाती आहे काय. त्याच्या जर मनात आलं तर कीर्तन आणि महाराज आणि 2 तास सांगीन सोडून द्या. आणि याले मा खूप जीव भेटे, हे वारा उदाहरण आहे. हा, मी एवढं जोरात चालू केलं, अगोदर आलो तर आज हा म्हटलं ही येते की काय. एका गावले कीर्तन आमचं तिकडे. हा, कीर्तन सुरू, अर्ध्या कीर्तनात जोरात पाऊस चालू झाला आणि हवा सुटली, आणि तेवढ्यात लाईट चालली गेली. एकमा डोक्याहून कुदला. जोरात लोक पोयत ठोसा देत मले. चोपदारनं हात धरला, मला मंदिरावर नेलं, म्हणे महाराज तुम्ही इथं बसा. म्हटलं लोकांपेक्षा मीच घाईल झालो. हा, चोपदार म्हणे इथं बसा. एक म्हातारा आलं, मा मांडीवर पाय दिला, म्हणे महाराज कुठे गेले. अरे म्हटलं भाऊ महाराज चिवनले तू न. म्हणजे इथलं डेंजर काम आहे ते.
हा म्हणून हे वारा नाही हवा नाही हा ते देवाच्या हाती आहे. हे होऊ देणं की न होऊ देणं हे त्याच्या हाती आहे. हा सकाळी आजी दुपारी माझी संध्याकाळी कैलासवाशी. हा देव म्हणतात त्याला गॉड. जगाचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातात आहे. मग देवा काय तुकोबार आहे. कर्म माझ्या हातात आहे बरोबर आहे. आणि धर्म कोणाच्या हातात आहे. तुझ्या हातात आहे. पाप पुण्य तुझ्या हातात आहे. कर्माचं फळ देणं तुझ्या हातात आहे आणि कर्म माझ्या हातात आहे. मग माझी एकच मागणी आहे मला कशातून सोड. माझा सोड विधाता माझा सोड विधाता माझा सोड विधाता माझा सोड विधाता हो माझा सोड विधाता माझ सोड विधाता माझ सोड विधाता माझ सोड विधाता कर्मापासून दुसरा माझा सोड विधाता हो माझा सोड विधाता माझा सोड विधाता माझा सोड विधाता विधाता माझा सोड विधाता माझा सोड विधाता माझा सोड विधाता वा 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 हे दाताराम आहे बापा पांडुरंगा नारायणा महादेवा माझी एकच इच्छा आहे मला कर्मातून सोडव. हा आणि कर्म कोणतंही असो चांगलं असो की वाईट असो कर्म बदला घेतल्याशिवाय राहत नाही. हा कर्म कोणतंही करा तुम्ही कर्म हे झटका दिल्याशिवाय राहत नाही मला. एखादं चांगलं काम करा त्याची बी नोंद होते आणि एखादं वाईट काम करा त्याची नोंद होते. एका माणसाचे 2 रुपये कमी होते म्हणून बसमध्ये कंडक्टरनं त्याच्या कानफट्टीत ठेवून दिली कानफट्टीत. काय करसान सरकारी अधिकारी आहे मारलं आपल्याकडे 2 रुपये कमी होते. तो माणूस खाली उतरला घरी चालला आला. तेवढ्यामध्ये नेमकं असं झालं बायकोनं भाजीमध्ये मीठ कमी टाकेल आणि याच्या तिकडे कानफट्टीत बसेल. दोन्ही गोष्टी हा सारख्याच घडल्या. यानं एक घास घेतला आणि मीठ कमी असतं लागता खेपी बायकोने ठेवून दिली. म्हणजे तिकडली यानं कुकडे दिली ठेवून घरी ठेवून दिली. बाई बी काही बोलली नाही. नवरा आहे आपला मारलं पण भाजीमध्ये मीठ कमी असल्यामुळे मारलं. हा फक्त भाजी एवढा स्वयंपाक केला हे गेलं कुकडे. नुसतं भाजीमध्ये मीठ कमी मारलं बिचारी गेली आणि रडत बसली. तेवढ्यात पोरगा आलं म्हणे आई काय सज्जावरची गाडी काढून दे मला गाडी खेळणं आहे. त्या बाईनं त्या पोऱ्याला ठेवून दिली. पोरगा रडत गेलं आणि बाहेर वट्यावर बसलो. तेवढ्यामध्ये बाहेरून एक काळ्या कलरचं कुत्रं चाललं. त्यानं गोट्या घेतला आणि कुत्र्याला मारला. कुत्रं पळत निघलं बस स्टँड आगे. नेमका कंडक्टर घरी चालला आणि त्यालाच जाऊन डसलं. आलं वापस त्याच्याकडे. म्हणून कर्म कोणतंही करा ते आपल्याकडे फिरून येते म्हणजे येते. एक माणूस रस्त्यानं चालला त्याला संत्रीचा बगीचा दिसला. पाहिलं डोळ्यानं या शरीरामध्ये सगळी डेंजर गडी हा डोळे काय पाहिन सांगताच येत नाही. बरं हा एकटा पाहिते एवढ्या गँगले कामाला लावते आणि हे बंदे भामटे ह्या एकट्याचं ऐकतात. तसं नाही दिसलं तर चष्मा लाईन पण पाहिन म्हणजे पाहिन. पाहिलं यानं संत्री सल्ला दिली मनाली. मन म्हणे मी काय करू भो. पाय म्हणे मी नाही काय कंपाऊंडहून कुदला. संत्री लोक चालत गेला पण त्याला तोडता येत नाही. तो म्हणे मी करू काय आता. हात म्हणे मी नाही का जिंदाबाद. तोडलं हातानं खाल्लं तोंडानं चव घेतली जिभीनं. तेवढ्यात आला त्या वावराचा मालक आणि हा दिसला त्याला संत्री खाताना. त्याच्या हाती मोठी काठी होती. धावतच आला काठी घेऊन. 2 काठ्या ठेवून दिल्या कुकडे पाठीमध्ये. आता त्याचं काही घेणं देणं होतं काय. तो बिचारा मागे पाहिलं डोळ्यानं सल्ला दिली म्हणाले
चालत गेले पाय, तोडलं हातानं, खाल्लं तोंडानं, चव घेतली जिबीनं आणि मार खाल्ला बिचाऱ्यानं. त्याचं काही घेणं देणं होतं काय? घेणं नाही आणि देणं नाही. बरं त्याले मारल्यामुळे दुखलं काय? मन. अश्रू कुकून आले? डोळ्यातून. आलं वापस डोळ्याकडे. पायल कोण होतं? डोळ्यात. म्हणून कर्म कोणतंही करा. केले कर्म झाले झाले त्याची भोग आले. जय हो. केले कर्म झाले झाले त्याची भोग आले. हो केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजन केले कर्म झाले झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. हो केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. वा 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 वा. हा. एका गावामध्ये एक माणूस राहत होता. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. कर्म कोणतंही करा. एका गावामध्ये एक माणूस राहत होता. त्याचं कर्म होतं चोरी करणं. चोरी करणं आणि पोट भरणं. पण घरामध्ये मुलबाळ होत नव्हतं. काय करा? इस्टेट भरपूर कमवून ठेवली, संपत्ती भरपूर आहे, मुलबाळ होत नाही. काय करा? 12 वर्षानं त्याच्या घरामध्ये बाळ जन्माले आलं. मुलगा झाला. पण ते बाळ जन्माले आलं तापासून त्याची मूठ बंद. जन्माले आलं तापासून मूठ हाताची बंद. सरे चक्रात पडले, मूठ बंद आहे. एवढं सगळं लेकरू. आता हे अपंग आहे की काय? सर्व डॉक्टरकडे फिरवलं. मोठमोठ्याल्या तज्ज्ञ डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर लोक इंजेक्शन देत, सलाईना लावत, ड्रॉप देत, घेऊन जा. हां, सगळीकडे नेलं ते बाळ. कुठंच आराम पडेना. 4 महिन्याचं झालं. काय करा? मग कोणतरी सांगलं, हा इरला आहे, हे गाव आहे, तिथं एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं एक महाराज आहे, ते तपश्चर्या करतात. तपेविना दैवत, दिधल्याविना प्राप्त. तपश्चर्या करतात. मंत्राचा उच्चार नेहमी त्याच्या मुखामध्ये असते, म्हणून दैवी शक्ती त्याच्या अंगामध्ये तेले. हा म्हणजे दैवी शक्ती दुसऱ्या अलग बरं. हा साधनेच्या माध्यमातून हा दैवी शक्ती अळी, गवतावरची अळी पकडून आणते, भिंती नावाची माशी, आणि ते भिंतीले मातीच्या घरामध्ये अळी ठेवते. येता जाता त्या अळीला डसत राहते. आली की डसली. आता एखादी जर आपण मोह म्हणता तुमच्याकडे की काय म्हणतात त्याला, ते मोहोळ आहे ना, मोहोळची माशी जर डसली, आपल्याला चावली, किती अंगार होते. मग आता ते माशी जर त्या अळीला चावत असेल, तिच्या अंगात किती अंगार होत असेल. एवढं कोमल अंग त्या अळीचं, आणि तिच्या अंगामध्ये येऊन ते माशी ते जहर सोडते, निघून जाते. त्या अळीच्या पूर्ण अंगामध्ये अंगार होते, त्रास होते. अळी तरफडते त्या घरामध्ये. मातीचं घर असते, भिंतीले, त्याच्यामध्ये अळी तरफडते. तिला ध्यान लागते, माशी येईन आता आपल्याला डशीन, भिंती येईन आता आपल्याला डशीन, भिंती येईन आता आपला चावा घेईन, भिंती येईन आपल्याला चावणार आहे, असं ध्यान लागते. परत भिंती येते, तिला चावते, परत तरफडते, परत फिरायला चालली जाते ती माशी, परत फिरून येते. हा झाडावर जाते, फुलाचा सुगंध परत घेऊन येते, परत तिले चावते. येता जाता तिले चावत राहते. अळीले माशीचं ध्यान लागते. अळीले माशीचं एवढं ध्यान लागते, एवढं ध्यान लागते की एक दिवस ते अळीले पंख फुटून तिची माशी तयार होते. अळीले पंख फुटून अळीची माशी तयार होते आणि उडून चालली जाते. मग गवतावरच्या अळीले जर माशीचं ध्यान लागल्यावर, गवतावरच्या अळीची जर माशी होत असेल ध्यान लागल्यावर, कोणाचं ध्यान लागलं तिले? अळीचं, आपलं भिंतीचं. कोणाला लागलं? अळीले. मग अळीले जर भिंतीचं ध्यान लागल्यावर अळीची भिंती होत असेल, तर आपल्याला जर देवाचं ध्यान लागलं, आपला देव होणार नाही काय? तसं त्या मंत्राचा जास्त उच्चार केला म्हणजे ती शक्ती आपल्यामध्ये उतरत असते. मग तुम्ही सर्व एवढ्या 2026 मध्ये इतक्या वाजून इतक्या मिनिटानं संध्याकाळी ग्रहण लागणार आहे. सेकंद बी मागे पुढे होत नाही, बरोबर तेवढ्या टाईमात त्याच टाईमले ग्रहण लागते. आणि हे फक्त 1-2 वर्षापासून नाही, 500-600 वर्षापासून लिहिलं असते.
मग हे भविष्य आहे की काय आहे? हे शास्त्रच आहे. हा, जे 6 शास्त्र सांगले, हा, जे शास्त्र आहे आपली, त्याच्यापैकी एक ज्योतिषशास्त्र आहे. आणि त्या शास्त्रामध्ये हा सर्व अभ्यास आहे, पूर्ण सृष्टीचा अभ्यास आहे. कोणतं ग्रहण कोण्या दिवशी आहे आणि सूर्याले आहे की चंद्राले आहे, हे आपल्या साधू संतांनी, ऋषी मुनींनी अगोदर लिहून ठेवलेलं आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, तसं मंत्राचं ध्यान करतात महाराज. हा, दैवी गुण संपन्न आहे, ते सांगू शकतात. त्या बाळाले तुम्ही त्याच्याकडे घेऊन जा. त्या बाळाले महाराजकडे नेलं, महाराजनं त्याच्याकडे पाहिलं. त्या बाळाले पाहिलं, म्हणे मी जे विचारीन ते फक्त खरं सांगा. त्या बुवाले म्हणे, हा, ते म्हणत ठीक आहे. म्हणे तुम्ही काम काय करता? तो बुवा म्हणे मी चोर आहे महाराज. म्हणे काय चोर आहे? म्हणे मी. म्हणे काय चोरता? म्हणे विहिरीवरच्या मोटारी, कोणाच्या विहिरीवरची केबल, कोणाची मोटरसायकल. हा, नाहीच काही भेटलं तर मोटरसायकल मधलं पेट्रोल, कीर्तनाला गेलो तर एखाद्याची चप्पल. हा, म्हणजे बाईले म्हणे बाई तुम्ही काय करता? बाई म्हणे महाराज मी बी याचीच बायको आहे. आता मी कीर्तन करत असेल काय? मी बी चोरच आहे. कीर्तन आले लोक गेले की ज्या घराला कुलूप असलं त्या घरामध्ये मानवरा घुसते आणि मी चौकामध्ये उभी राहतो. कोणी येते का पायाली? जर कोणी आलं तर मी कल्ला करतो, हा खिडकीतून कुदते, मी अशीच भिंतीवरून कुदून आम्ही दोघं जण पडून चालले जातो. महाराज म्हणत मग बरोबर आहे. काय? तसेच संस्कार या बाळावर पडेल आहे. म्हणजे कसे? महाराजनं गळ्यातली 12 तोळ्याची सोन्याची चैन होती. ते सोन्याची चैन काढली, फक्त त्या बाळाच्या समोर धरली, त्या बाळानं मूठ उघडली. 4 महिन्यापासून जन्माले आलं, त्यापासून मूठ बंद. नुसतं सोन्याची चैन दिसली तर मूठ उघडली. बरं, मूठ उघडली तर उघडली, त्या मुठीमध्ये सोन्याची अंगठी 7 ग्रॅमची. सगळे चक्रात पडले. म्हणे एवढूसं बाळन याच्या बोटात सोन्याची अंगठी आली कशी? त्या बाळाची आई म्हणे बरोबर आहे, हा जन्माले आला त्या दिवशी डॉक्टरीन म्हणे माझी अंगठी हरपली, यानं त्याच दिवशी लांबवली. म्हणजे हा, मग माय बाप जर चोरी करायचं कर्म करत असले तर एका मिनिटाचं जे बाळ आहे जन्माले आलेलं ते जर अंगठी चोरू शकते, तर मग बाकीचे कर्म मग केल्यावर महाराज त्याचा हा परिणाम काय लेकरावर पडत असतील याचा विचार तुम्ही करा. वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. बापानं पंगत घेतली सप्ताहाची, मुलगा पंगत घेते. बापानं सौजन्य घेतलं, मुलं सौजन्य घेतात. नाही तुमच्या ज्यानं एवढं घेता आलं, पण नवरा जर घरी आला तर बायकोच्या चेहऱ्यावर हसू असला पाहिजे. पोरं धावत आले पाहिजे, बाबा आले, पप्पा आले, बाबा आले, बाबा आले, धावत आले पाहिजे. आणि बायकोच्या चेहऱ्यावर हसू आला पाहिजे, वा वा आले ते घरी, हा आता सर्व जेवण करू. हा, समजा नाही परमार्थ सफल झाला, आपला संसार सफल झाला. हा, आता तू घरी आल्यावर जर पोरं दुसऱ्याच्या घरी पळून जातात, बायको गडूशी खाली लपते, म्हणजे तुझ्या जिंदगीत किती टक्के मजा आहे? घरी नवरा आला म्हणजे पोरं पाहून जातात, बापाले पाहून आला तर बाप दुसऱ्याच्या घरी, आणि बायको लपून राहते घडोशी खाली. हा, तो येते, त्याचं पायते पडते, याले झोप लागल्यावर मग पोरं येतात, गुपचूप जेवतात, झोपून राहतात. संसार तरी सफल झाला का आपला? मग असे कर्मासाठी हा देह भेटला काय? नाही. देवे दिला देह भजना गोमटा. भजनासाठी एवढा सुंदर देह देवानं दिला. पण आज तुम्ही महाराष्ट्रात पहा, चोऱ्या, लुटमार, खून, खराबे, भ्रूण हत्या, गो हत्या, लव जिहाद सारखे प्रकरण आज या महाराष्ट्राच्या मातीत होतात. हा, लव जिहाद सारखे. हा महाराष्ट्र साधा नाही, जगाला ज्ञानेश्वरी देणारे ज्ञानोबा राय या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. पाठीवर मांडे भाजून खाऊ घालणाऱ्या मुक्ताबाईचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला. वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करून 16व्या वर्षी तोरणण्याला तोरण बांधणारे शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. कोळल्या विहिरीला पाणी लावणारे गजानन बाबा या महाराष्ट्रात जन्माला आले. वा वा. अरे धर्मासाठी प्राण अर्पण केला, तुकडे तुकडे होस तर हर हर महादेव म्हणत राहिला. रक्ताचा थेंबन थेंब धर्मासाठी अर्पण केला, पण इस्लाम धर्म स्वीकारला नाही. अशा धर्मवीर संभाजी राजाचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला. आणि आज याच महाराष्ट्रात चोऱ्या, लुटमार, खून, खराबे, भ्रूण हत्या, गो हत्या, आई वडिलांचे हाल या महाराष्ट्राच्या मातीत घडतात. संभाजी राजाला पकडलं गेलं, चहू बाजूनं संभाजी राजाला बांधलेला आहे, पकडलेला आहे, रक्तानं पूर्ण माखलेलं आहे शरीर. आणि औरंगजेब म्हणतो, बता संभा, जब ये संभा छोटा था तब मिला था हमें आगरा में, और हमने इसे पूछा था
कि रे संबा तुझे हमारा डर नहीं लगता। इसने जवाब क्या दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है। हाँ, कभी ठंडाई इसमें दिखाई नहीं दी, लेकिन देख आज कैद में है तू हमारे। बता कहाँ रखी है लूट, कहाँ रखा है खजाना, कौन कौन से सरदार शामिल थे बता संबा। संभाजी राजे म्हणतात तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची। अरे तू गिळलास महाराष्ट्र, तू गिळलास महाराष्ट्राचा खजाना, होणार नाही बेमान, इकणार नाही इमान। आई भवानीचे बछडे जगतात वाघासारखे, औरंगजेब आणि मरतातही वाघासारखे। याद रख महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू। अरे आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशी वाटमारी करणाऱ्याच्या वाटेवर जाऊन जोपर्यंत त्याची वाट लावत नाही तोपर्यंत आमच्या वाटेवर परतत नाही। हा इतिहास आहे मराठ्यांचा। हा, असं म्हटल्यावर औरंगजेबाची तळपायाची आग मस्तकात गेली आणि औरंगजेब काय म्हणतो, ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से ले जाओ। इसकी जबान बहुत चलती है, काट डालो इसकी जबान। इसकी आंखें झुकती नहीं, इसकी आंखें निकाल डालो। इसके हाथ पैर काट डालो, हाँ उंगलियां छाट डालो इसकी। ले जाओ इसकी गर्दन उड़ा डालो। संभाजी राजाला नेलं। नवे तर 40 दिवस संभाजी राजावर अन्याय अत्याचार चालले। शेवटच्या दिवशी संभाजी राजे मरण पावले, पण धर्म नाही बदलला महाराज। अरे पायात काट्या कधी मोडला तर आम्ही 4-5 दिवस पाय धरून बसतो। हा, अंगामध्ये तलवारी घुसल्या असतील, किती वेदना झाल्या असेल, किती सहन केलं असेल, पण कोणासाठी, देव देश धर्मासाठी। हो सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर। हो रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर। हो सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर। हो रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर। हो प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव। जय श्रीराम। जय श्रीराम। माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर। हे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर। माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर। भारत माता की जय जय श्रीराम। वा वा वा, काय डीजे लावायची गरज आहे। हा, अन्याय अत्याचार सहन केला रयतेसाठी, तुमच्या आमच्यासाठी, शेवटच्या श्वासोश्वासापर्यंत तरफडत राहिला, पण धर्म नाही स्वीकारला महाराज। म्हणून जे लोक स्वतःसाठी जगतात ते जिवंत असून मेल्यासारखे असतात, पण जे लोक देव देश धर्मासाठी जगतात ते कधी मरत नसतात, कीर्ती रूपानं सर्वांच्या अंतकरणात जिवंत असतात। हा, म्हणून औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, सचमुच छावा था छावा शेर का, हमने जबान काट दी इसकी, लेकिन इसने नहीं मांगे रहम के 2 लफ्ज़ हमारे सामने। हमने हाथ काट दिए इसके, लेकिन उसने हमारे सामने अपने हाथ नहीं फैलाए। हमने उसके पैर काट दे, लेकिन उसने कभी अपने घुटने हमारे सामने नहीं टेके। हमने संभा की गर्दन उड़ा दी, लेकिन उसने अपनी गर्दन नहीं झुकाई हमारे सामने। सचमुच छावा था छावा शेर का, हमारे जनाने में क्यों नहीं पैदा होते ऐसा एक भी लफ्ज़। औरंगजेब म्हणत राहिला, है अल्लाह कभी होगे कामयाब या लौटना पड़ेगा हमें खाली हाथ। महाराष्ट्रामध्ये आम्ही कामयाब होऊ,
की आम्हाला खाली हात जाणं पडेल. आणि औरंगजेबाचं स्वप्न संभाजीराजानं अपुरं ठेवलं. तडफडत मेला. शेवटची इच्छा त्याची पुरी झाली नाही. संभाजीराजे गेल्यावरही जिकडे तिकडे औरंगजेबाला संभाजी महाराज दिसत होते. हे संभाजी महाराजांच्या कर्माची ताकद होती. कारण धर्मासाठी प्राण अर्पण करणं हे कोणाच्याही प्रारब्धात नाही. एका उर्दू शाहिरानं लिहिलेलं आहे, फरिश्तों को नहीं मिलता यह वो जज्बा है इंसानी और जिनकी किस्मत में होता है वही देते हैं कुर्बानी. देव देश धर्मासाठी मरणं, देव देश धर्मासाठी मरणं हे कोणाच्याही प्रारब्धात नसतं. जिनकी किस्मत में होता है वही देते है कुर्बानी. म्हणून देशावरचे जवान असो, शहीद जवान आज तुमच्या आमच्यासाठी लढतात. त्याचं सुद्धा जे कर्म आहे, हे कर्म सामान्य नाही महाराज, खूप मोठं कर्म आहे बिचाऱ्यांचं. धर्मासाठी मरणं हे कोणाच्याही प्रारब्धात नसतं. म्हणून हा महाराष्ट्र साधा नाही. जगाला ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ देणारी ज्ञानोबाराय, गाथा देणारे तुकोबाराय या महाराष्ट्रात जन्माला आली. आणि आज या महाराष्ट्रात चोऱ्या, लुटमार, खून खराबे, भ्रूण हत्या, गोहत्या, आई वडिलांचे हाल, लव जिहाद सारखे प्रकरण या महाराष्ट्रात घडतात. आता मागच्याच 2 महिन्यात 48,000 मुली बेपत्ता आहे महाराष्ट्रातल्या. किती? 48,000. आणि आतापर्यंत 80,000 हिंदू धर्माच्या मुलींनी लव जिहादमध्ये लग्न केले. 80,000 हा आकडा सामान्य नाही. 80,000 मुली हिंदू धर्मातल्या लव जिहादमध्ये गेल्या. हे सरकारनं पाहिलं, सरकारचं डोकं बंद पडलं. त्या वक्ती आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी एक विचार केला आणि एक असा कायदा आणला की हिंदू धर्माच्या मुलीनं किंवा इतर धर्माच्या मुलीनं इतर धर्मामध्ये लग्न केलं, धर्मांतर करून जर लग्न केलं तर त्या मुलाला 7 वर्षाचा जेल आणि 5 लाख रुपयाचा दंड आहे. हा हिंदू धर्मासाठी 1 नंबर कायदा आहे. अरे कितीतरी आई वडिलांना इज्जतीच ठेवल्या नव्हत्या मुलींनी. पण आता जर मायबापाच्या विरोधात मुलीनं लग्न केलं तर त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहत नाही. इतर धर्मात जर मुलीनं लग्न केलं त्याच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहत नाही. आणि हा कायदाच आणणं गरजेचा होता. काय मत आहे तुमचं? अरे धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा गया, लेकिन स्वाभिमान गया, ईमान गया तो सब कुछ गया. आणि इज्जत गेली, स्वाभिमान गेला तर सर्व काही गेलं. म्हणून सरकारचे आभार मानले पाहिजे आपण की खरोखर आज आपल्या हिंदू धर्मासाठी चांगला कायदा आणला. आणि हा कायदा येणं गरजेचा होता. 80,000 हिंदू धर्माच्या मुली इतर धर्मामध्ये गेल्या म्हणजे आपल्या धर्मामधले 80,000 पोरं बिना शपटीचे हनुमान झाले. किती झाले? 80,000. मग आपण म्हणतो लग्न होत नाही, हे काय? हेच भानगड आहे महाराज. इतर धर्मामध्ये मुली. आणि एकीकडे अल्लाउद्दीन खिलजीनं स्वारी केली होती तर अग्निकुंड पेटवला आणि राजपूत स्त्रियांनी आपल्या प्राणाची आहुती यज्ञामध्ये दिली होती. आणि एकीकडे 96 कोटी खानदान घराण्यातल्या मुली जर इतर धर्मामध्ये जाऊन आपला संसार थाटत असतील, लाजिरवाणी गोष्ट आहे हिंदू धर्मासाठी. काय ब्रह्मज्ञान सांगा लोकायले आणि किती सांगल्यावर आपल्याला समजेल.
आज जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईनं शाळेत जाताना आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवला, महाराष्ट्रातले 75% लफडे आज बंद होतात, इथून सांगतो. प्रत्येक बापानं 7:30च्या नंतर आपला पोऱ्या हवे रोडनं ढाब्या डुब्यावर हॉटेलावर आणि बारवर नाही फिरू दिला, महाराष्ट्रातली 75% गुन्हेगारी आज कमी होती. आज जेवढे मुलीच्या अंगात कपडे कमी शाळेत जाताना तेवढे तिचे दात पाडून टाकले पाहिजे. हसली की भोबडी. जेवढा पोऱ्या उशिरा घरी तेवढा बापानं लाईट बंद करून कपडे काढून भीतीला फेकून मारला पाहिजे. त्याला सांगलं पाहिजे, नालाय का, मीनं पाणी मारून कापू शिकला आणि तू पाणी टाकून पेला. भीतीले फेकू फेकू मारला पाहिजे पोऱ्या. MP UPचे ट्रक आमच्या रोडनं जातात, रस्त्याच्या बाजूनं थांबतात, चुलीवर भात शिजून खातात. 8 महिने गुजरातमधून बोर मारलेले लोक आमच्या भागात आहे, चुलीवर भात शिजून खातात. 8 महिने हार्वेस्टर घेऊन गहू काढलेले, तूर काढलेले लोक आमच्या भागात आहे. 3 दगडाची चूल आहे, हॉटेलवर मुक्काम आहे, साधी भाजी करतात, भात शिजवतात, खातात, पैसे कमवतात. आणि आमचे 25% पोरं संध्याकाळी घरी जेवत नाही. कुठे जेवतात? या धाब्या धुब्यावर, हॉटेलवर. आणि तो आचारी त्याला असा वाढते, भाजी द्या भाऊले. त्याचा शेंबूड पडला भाजीत तरी हा म्हणे निंबू पिऊ, निंबू पिऊ. पैसे देऊन शेंबूड खातो तू. त्याच्यापेक्षा घरीच खायनं लहान लेकराचा, ताजा आहे आणि फुकट. आईस्क्रीम खाऊ खाऊ त्याच्याही मार्केटले माल चांगला आहे. आणि हेकणं पोरगं म्हणते मला गोरी बायको पाहिजे. हेकणं अरे द्याले काही नाही, पण तुला दिसली पाहिजे ना अंधारात. तो जिलबीकडे पाहून भजे मागतू. काय गोरी बायको सांगतू? बायको कशी पाहिजे तर गोरी पाहिजे म्हणते. आणि हॉटेलवर खाते गळ्याच्या हातचं. मग तुला तर अगोदरच गडी पाहिजे होता. बायको केली कशाले तुनं? त्यालेच आणतात तेव्हा घरी भाकरी करायला. कशाले दुसऱ्याची लेक बाय गुतून मारली? आणि सर्वांना हात जोडून विनंती आहे महाराज, मी बी तुमच्यातलाच आहे, फक्त मी उभा आहे आणि तुम्ही बसेलाय. गरीबांना मुली द्या, कष्ट करणाऱ्याले मुली द्या, टाळकऱ्याले मुली द्या, शेतकऱ्याले मुली द्या, मजुराले द्या, माळ करायला द्या, धंदेवाईक लोकायले द्या, गोर गरिबांना द्या, मजुराले द्या. पण अति लखपती जरी असला तरी व्यसनी लोकांना मुली देऊ नका. यावर तुमचं मत काय? 75% सुशिक्षित संध्याकाळी दारू पितात. हे जे मोठमोठाले वाईन बार आहे, हे आपल्या भरोशावर चालता काय? आपल्याकडे देशीवाला 1 दिवस पेला की 3 दिवस दिसत नाही. आपल्या भरोशावर नाही चालत ते. हे जे लखपती करोडपती 2 नंबरवाले आहे, याच्या भरोशावर ते बार चालतात. बऱ्याच बापानं सर्व्हिस आणि पैसा पाहून मुली दिल त्या. 4 वर्षात मुली विधवा झाल्या. आणि विधवा मुलगी घरात असू द्या, आमच्या बापाची अर्धी भाकर कमी होऊन जाते. तो बाप त्या लेकीकडे पाहत असते, मी जिवंत आहे तोपर्यंत मा लेकीले खाऊ पिऊ घालीन, मी जिवंत आहे तोपर्यंत मा लेकीले चांगले कपडे घेईन. पण ज्या दिवशी मी निघून गेलो त्या दिवशी मा लेकीचं कसं होईन या चिंतेनं बापाची अर्धी भाकर कमी होते. आणि 10 वर्ष जगणारा बाप 5च वर्षात मरते. गयात माळ आहे, परिस्थिती गरिबीची आहे, घराना धार्मिक आहे, मुलगी देऊन टाका. तो एकरभर वावर घेईन याची गॅरंटी नाही. पण जो गुंठा बापानं घेतला त्याच्यावर स्लॅब टाकल्याशिवाय राहणार नाही. हे ताकद धार्मिक घराण्यामध्ये आहे. आणि इथून पुढे मुलगी देताना गळ्यात माळ आहे, घराना धार्मिक आहे, मुलगी देऊन टाका. प्रत्येक समाजात शेती कमी आहे. कोणता समाज असा आहे की तिथे शेती जास्त आहे? 7 एकर वावर 2 भाऊ, 4 एकर वावर 3 भाऊ, 8 एकर वावर 2 भाऊ, 10 एकर वावर 3 भाऊ, 5 एकर वावर 1 भाऊ. लोकांना नोकरी वाला पाहिजे. 8 एकर वावर 2 भाऊ, 4 एकर वावर 2 भाऊ, 1.5 एकर वावर 8 भाऊ, काही काही 2 भाऊ, शेतीच नाही 2 भाऊ, मी तुझा भाऊ तू मा भाऊ, भाऊ भाऊ. पण तरी त्याचे लग्न झाले. ज्याच्या घरी शेती नाही त्याचंही झालं. क्वालिटीने किंमत आहे. ताक पिऊन पैलवान होईन काय कोणी? त्याला क्वालिटी पाहिजे. रोज ताक पिते, मला पैलवान व्हायचं आहे. सकाळी उठलं गेलं कुस्तीमध्ये, उचलून फेकलं. अरे पैलवान बनणं आहे, रोज सूर्यनमस्कार काढले पाहिजे, दंड बैठका मारल्या पाहिजे, रनिंग केली पाहिजे, डिप्स मारले पाहिजे, डॅमेज मारले पाहिजे. ताक पिऊन चालले मारामारी खेळली. घरी बसून शेती होते काय? घरी बसल्यानं आपल्याला एवढं क्विंटल सोयाबीन झालं पाहिजे. बरडू नको, गाजरे गवताचं बी घे, डोंगर बनवून त्याच्यावर दुसरं बी तयार कर.
होऊच नाही शकत ना महाराज. क्वालिटीली किंमत आहे. म्हणून सर्व तरुण मुलांना आणि मुलींना हात जोडून विनंती आहे, महाराज म्हणून मा कीर्तन ऐकू नका, बाबा मरू द्या जागेवर. हा, तुमचा भाऊ म्हणून ऐका पोरं हो, हा मित्र म्हणून ऐका, भाऊ म्हणून ऐका बहिणी हो. शाळा शिकता आली नाही शिकू नका, नोकरीला लागता आलं नाही लागू नका, पैसा कमवून बापाच्या हाती देता आला नाही देऊ नका, बापाचं नाव तुम्हाला मोठं करता आलं नाही करू नका. पण आमच्या ईश्वरासारख्या बापाची मान गावातन गल्लीतन समाजात खाली होईल अशा कधी वागू नका. हा, कारण जरी आमच्या मायेच्या डोक्याला खोबऱ्याचं तेल नशीन, पण आमच्या मायेनं कमवलेली इज्जत कोणाला कमवता आली नाही. जरी आमच्या बापाचं धोतर फाटलेलं असेल, फाटेल धोतरातला गरीब बाप असेल, पण आमचा बाप जर गल्लीतून चालला तर गल्ल्यावरचा शेठ उभा राहून रामराम करते. हा स्वाभिमान आमच्या बापाचा आहे. हा स्वाभिमान जाणार नाही अशा जगा. याच्या व्यतिरिक्त कशाही जगा. ह्याच हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हा, बाप जर गल्लीतून चालला पोरी हो, त्याच्या पिशवीत बाजार नाही नसू द्या, त्याचं शर्ट फाटलं फाटू द्या, त्याच्यावर कर्ज झालं होऊ द्या, आमच्या बापाची मान ताक आहे. हे आमची श्रीमंती आहे. हा, त्यानं आयुष्यात काही कमवलं नाही, त्यांना आयुष्यामध्ये घरावरचे पत्र बदलवता आले नाही, त्याला आयुष्यात त्याची सायकल बदलवता आली नाही, कारण त्यानं आयुष्यात कधी बेईमानी केली नाही, त्यानं कधी कोणाची लबाडी केली नाही. त्यानं बेईमानी केली असती तर 4 टाली मकान उभं केलं असतं पोरी हो, पण त्याला आयुष्यामध्ये 1-1 रुपया तो जोडत राहिला, तो कष्ट करत राहिला. तो कधी दिवाळीला घरी राहिला नाही, त्यानं कधी दसऱ्याला घरी राहून कूलरमध्ये बसून त्यानं कधी हवा खाल्ली नाही पोरी हो. पाऊस असो, वारा असो, वादळ असो, 1-1 रुपया तो तुमच्या लग्नासाठी, तुमच्या शिक्षणासाठी जोडत राहिला. त्यानं आयुष्यामध्ये भारीतले कपडे वापरले नाही तुमच्यासाठी, त्यानं आयुष्यात कधी पायात भारीतली चप्पल घातली नाही तुमच्यासाठी. तो घरी राहून त्यानं कधी कोणता पदार्थ खाल्ला नाही तुमच्यासाठी. कारण मी जर इकडे 10 रुपये खर्च केले तर आमच्या लेकराईले शिक्षणाले पैसे कमी पडतील, म्हणून तो कधी हॉटेलमध्ये जाऊन त्यानं कोणता पदार्थ खाल्ला नाही. तो दिवाळीच्या दिवशी सुद्धा शेतात जाऊन राबला, कारण आज जर मी घरी राहिलो तर माझी एवढे जर मजुरी पडली, माझे पैसे जर आले नाही तर माझ्या लेकराईच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडेल. म्हणून त्याने 1-1 रुपया तुमच्या कन्यादानासाठी जमा केला पोरी हो. त्याला आयुष्यामध्ये घर बांधता आलं नाही, त्याला आयुष्यामध्ये सायकल बदलवता आली नाही, त्याला आयुष्यामध्ये कोणतं सुख उपभोगता आलं नाही. आयुष्यामध्ये त्याच्या भाकरवर कधी चटणी होती तर कधी भाजी नव्हती, पण आमच्या माय बापाचा स्वाभिमान हेच आमची श्रीमंती होती. आमचे मायबाप ईश्वरासारखे होते, गरीब परिस्थितीतले मायबाप आहे, पण त्यानं जो स्वाभिमान कमवलेला आहे तो आज लखपत्याले कमवता आला नाही. हा स्वाभिमान आमच्या गरीब बापाचा आहे. जे गरीब बापाची मान कधी पैशावाल्याच्या समोर खाली जाऊ देऊ नका. एवढं जरी तरी कर्म तुम्ही आयुष्यात केलं तरी मी समजीन आजचं कीर्तन लागू झालं. कारण ही महाराष्ट्राची माती आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे पोरी हो. ही महाराष्ट्राची माती कशी आहे ऐका. कुत्र्याला भाकर टाकणारी आहे, मांजरला दूध पाजणारी आहे, चिमण्यांना दाणे फेकणारी आहे, गाईच्या पायावर पाणी ओतणारी आहे, छत्रपतींना मुजरा करून ज्ञानोबा तुकोबा सारख्या संतांना लोटांगण घालणारी भूमी महाराष्ट्राची आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीत तुमचा जन्म आहे, म्हणून इथं जीवन जगत असताना आपल्या आईबापाची मान कधी समाजात खाली जाऊ देऊ नका. एवढं जरी तुम्ही नेलं तरी भरपूर झालं. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. देवा, माझ्या हातून होणारं जे कर्म आहे त्या कर्मातून मला सोडव, एवढंच दे. तुकोबार आहे, कर्म तुमच्या हातात आहे बरोबर आहे, पण मी कसं काय सोडू. देवा, तू इतरांना सोडवलं, तू वाल्याचा वाल्मिक केला, मुठभर पोहे सुदामाचे खाल्ले, त्याला सोन्याची नगरी देऊन टाकली. बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला, त्याला पाताळात नेऊन घातला. अहिल्या दगड झाली होती, तिची स्त्री बनवली आणि पतिव्रतेच्या यादीत तिचा पहिला नंबर लावला. मग तू इतरांना जवळ केलं ना. करसी अंगीकार अनिक काय माझा भार, फक्त एक कर मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. तू इतरांना जवळ केलं तसं मध्ये जवळ कर देवा. कारण तुझं माझं नातं कसं आहे, जीवना वेगळी मासोडी तैसा तुका तळमळी. पहिलं उदाहरण, जसं पाण्याशिवाय मासोळी राहू शकत नाही देवा, तसं तुझं माझं नातं आहे. दुसरं उदाहरण देतात, लवण मिळविता जडी. पाण्यात मीठ टाकल्यावर मिठण पाणी जसं वेगळं करता येत नाही तसं तुझं माझं नातं आहे देवा.
तिसरं उदाहरण, गोडी साखरेच्या ठाई. साखरन गोडपणा जसा एकत्र आहे, साखरन गोडपणा वेगळा काढता येत नाही. साखर म्हणजेच गोड आहे आणि गोड म्हणजेच साखर आहे. तसं तुझं माझं नातं आहे देवा. चौथं उदाहरण देतात, कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतोनी पाये. लेक सासरी जाताना तिच्या अंतकरणात जो भाव असते तसं तुझं माझं नातं आहे देवा. म्हणून माझी एकच इच्छा आहे, मला काहीच देऊ नको. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. हे नारायणा माय बापा, फक्त मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. माझ्या हातून होणारं जे कर्म आहे नारायणा, या कर्मातून मला सोडव, बस एवढंच दे. बाकी जगात सर्व माझ्याकडे आहे. कारण सांगायचं तात्पर्य एकच आहे, हा सप्ताह नाही, हा रामनवमीचा उत्सव आहे म्हणून करणं आहे असं नाही. हा सप्ताह नाही, हे रामकथा नाही, हे धर्माचं कार्य आहे म्हणून सर्व धर्माला एकत्र येऊन करणं आहे. काय मत आहे तुमचं? कारण आपल्या लेकरावर चांगले संस्कार, चांगली शिकवण या माध्यमातून पडत असते. पांडव 5 होते, कौरव 101 होते. अधर्माचं कर्म 101 कौरवाईनं केलं, असे मेले. त्याचे नावं टपरीले हॉटेलले राहिले नाही. तुम्ही इतिहासात ऐकलं काय? कुंभकर्ण मसाला, दुःशासन चुना, कंस शाप बिडी. कंस शाप बिडी ऐकलं? ऊट शाप आहे, ऊट शाप, पण कंस शाप नाही. हा, रावण अंडा भुलजी सेंटर पाहिलं? पुतना मावशी देशी दारूचे दुकान. वाईट ठिकाणी तरी नावं राहिले का द्यायची? हा, म्हणून शुद्धीवरीये मानसा बिघडू नको असा. जे बिघडले ते संपले, उरले ना लेखभर. येथेच कर येथेच भर, लपसील कोठेवर. एका हातानं करन दुसऱ्या हातानं बरं. मग देवानं 2 हात दिले, चांगलं कर्म करायसाठी दिले. दान धर्म करा, सौजन्य घ्या, धर्माचं कार्य आहे. जो धर्माचं कार्य करते, धर्म त्याच्या परिवारावर आपली क्षेत्रछाया धरून उभा असते. कोणतं संकट त्या परिवारावर येऊ देत नाही. तुकोबारायांना भगवंत सांगता, फक्त एकच काम करा, कोणतंही कर्म करत असताना देवानं केलं एवढं म्हणा. वा वा. हा, किती मोठी पंगत दिली तुम्ही न. हे आपलं नाही महाराज, हे पांडुरंगाची कृपा आहे म्हणून आपण न दिली. असं म्हटलं म्हणजे तुम्ही कर्मातून सुटले. काय मोठा बंगला आहे, काय वैभव आहे तुमचं, हे आपलं नाही महाराज, हे हनुमंतरायाची कृपा आहे. नाही तर आमच्याजवळ काय आहे असं म्हटलं म्हणजे तुम्ही कर्मातून सुटले. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, असं जर केलं तर जाईल भव श्रम, सुख होईल दुःखाचे. कर्म तर भोगणंच पडीन, पण किती वाईट कर्म असलं तरी देव तुम्हाला ते कर्म भोगण्याची ताकद देईन. म्हणून कोणतेही कर्म करत असताना देवानं केलं एवढं म्हणा. असं जर केलं तर मग तो होऊन दिशीन आळ घाली सुदर्शन. सुदर्शन आळवं करून भगवंत आपलं रक्षण करीन. अंतकाळाच्या वेळी आपल्याला कसल्याच प्रकारचं दुःख होऊ देणार नाही. कारण एखादा पाहुणा जर आपल्या घरी आला, आपण म्हणतो जेवण करून जा, तो म्हणते नाही महाराज जाऊ द्या. अहो जेवण करून जा, घर तुमचंच आहे. घर तुमचं आहे म्हटलं म्हणजे तो पाहुणा 2 घास खाती. नाही तर आपण म्हटलं घर तुमचंच आहे, तो म्हणते का आण मग कागदपत्र, निघ तू बाहेर, असं म्हणते काय? आपल्याला नाही. घर तुमचं आहे म्हटलं म्हणजे त्याला थोडं बरं वाटते, तो 2 घास आपल्या घरी खाते. तसं हे सर्व देवाचं आहे असं म्हटलं म्हणजे देवाले आनंद वाटते आणि देव कसल्याच प्रकारचं संकट त्या घरावर येऊ देत नाही. म्हणून सदैव देवानं 2 हात दिले. 1 लाख रुपये जर वर्षभराची आपली कमाई असली, त्यातले 5,000 रुपये धर्मासाठी दिले पाहिजे प्रत्येकानं. हा, 2 लाख रुपये आपली कमाई आहे, 10,000 द्या. तुम्ही म्हणसान मी नाही देत, मग डॉक्टरले दे, पण दे. मग इकडे नाही दिले तर ते डॉक्टरले देणं पडतात. एक माणूस वरच्या मजल्यावर राहत होता, त्यानं पोरग्याला चप्पल आणली. म्हणे आपलं घर वरच्या मजल्यावर आहे, तू 8 दिवसातून चप्पल तोडून टाकतो. एक काम कर, काय 2 पायऱ्या सोडून पाय टाक उद्यापासून. आता 1 पायरी सोडून टाकतो, 2 पायऱ्या सोडून पाय टाक. तो म्हणे बरं बाबा. त्यानं 3 पायऱ्या सोडून पाय टाकला. त्याच्या बापानं लावला त्याला ढोरासारखा हाणणं. गाव जमा झालं. म्हणे झालं काय? म्हणे मी वरच्या मजल्यावर राहतो, 8 दिवसातून चप्पल तोडून टाकते. काल याला चप्पल आणली, याला म्हटलं 2 पायऱ्या सोडून पाय टाक, यानं 3 पायऱ्या सोडून पाय टाकला. मग एक बुढी म्हणे उलट चांगलं केलं ना रे बापा त्यानं. म्हणे मग पॅन्ट नाही फाडला काय? म्हणजे चप्पल वाचवली पण पॅन्ट फाडला. चप्पल 200 रुपयाची, 600चा पॅन्ट फाटला. मग तुम्ही म्हणसान मी 5,000 इकडे नाही देत, तिकडे 10,000 जातात. मग तिकडे सलाईन इंजेक्शन घेऊन उताना पडल्यापेक्षा 2 वारकऱ्याचे पाय आपल्या घराले लागतात. आजचं जे सौजन्य आहे आमचे विजूभाऊ मस्के, बरोबर आहे ना, त्यांचं सौजन्य आहे. 2 लग्न झाले, परिस्थिती गरिबीची आहे त्याची. 2 लग्न झाले घरामध्ये, मुलाचंही झालं मुलीचंही झालं. हा, पण तरी आजचं सौजन्य गेलं आहे. हा, कारण त्याला माहीत आहे देणाराही तोच आहे आणि घेणाराही तोच आहे.
प्रत्येकानं आपलं 2 लग्न झाले. आजचं सौजन्य आमच्या भाऊनं घेतलेलं आहे. आजची जी महाप्रसादाची पंगत आहे आमचे हरिभक्ती पारायण, काय नाव आहे भाऊचं? हा, सुभाष भाऊ सरोदे, भानुदास भाऊ सरोदे आणि ज्ञानेश्वर भाऊ सरोदे, 3 भाऊ. हा, मोठी पंगत आज म्हणजे दुपारी संध्याकाळी मोठी पंगत असते आपल्या गावाला. 7 दिवसाच्या 7 पंक्ता असतात. भरपूर मंडळी, पूर्ण गावालाच महाप्रसाद असतो. आता उद्या काला, उद्यासुद्धा महाप्रसाद आहे. असे हे जे अन्नदाते आहे, हे जे सौजन्य घेणारी मंडळी आहे, सप्ताहाला फुल ना फुलाची पाकळी देणारे लोक आहे, याच्यामुळे खरा धर्म जिवंत आहे. शेगावले लोक पायी जातात, आळंदीला पायी दिंड्या जातात, अन्नदान करणारे लोक आहे म्हणून जग जिवंत आहे. हा, खाणाऱ्यापेक्षा देणारे जास्त आहे म्हणून जग जिवंत आहे. ज्या दिवशी जगामध्ये पाप वाढलं त्या दिवशी जगाचा म्हणजे लय होत असते. हा, राहत नाही जग. पण आज पाप किती वाढू द्या, त्याच्यापेक्षा पुण्यवान लोक जगात जास्त आहे. त्या पुण्यवान लोकांसाठी हे जिवंत आहे. हा, आता वारा उदान एवढं कीर्तन आपल्याला सुरुवातलेच पहा तुम्ही कशी हवा होती. पण देवानं 2 तास काही होऊ दिलं नाही. जागृत दैवत आहे, हनुमंतर आहे. फक्त असं काही असलं, हा, कोणताही कार्यक्रम असो, मी त्याला जाता खेपीत हात जोडले. म्हटलं आज तुझ्या हाती आहे आपलं सगळं. हा, तो म्हणे नाही तुम्ही येलाय म्हटल्यावर ते होतेच. हा, पण मी म्हटलं कीर्तन बी होऊ दे भाऊ, ते तर होईनच. हा, कोणताही कार्यक्रम तुम्हाला करणं असो, फक्त हनुमंतरायासमोर दिवा लावून ठेवायचा. कार्यक्रम होईन तर लोक दिवा इजला नाही पाहिजे. कार्यक्रमात काहीच होत नाही, ही ताकद आहे त्याच्यात. कारण 7 जण चिरंजीव आहे. अश्वत्थामा, बलिराजा, व्यासमुनी, कृपाचार्य, परशुराम, हनुमान आणि बिभीषण. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानशे बिभीषण, कृपा परशुरामस्य सप्तयता चिरंजीविनम. 7 जण चिरंजीव आहे. हनुमंतराय सर्वात लवकर पावतात. हे जे हे दुख भंजन मारुती नंदन, हे दुख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत विनंती करा त्याला हात जोडून, मायबापा हा कार्यक्रम सगळा तुझ्या हाती आहे. हे काय करायचं काही नाही, हे तूप आहे. गावाच्या आजूबाजूला पाऊस पडीन, आजूबाजूला वारा उधानीन, पण जदलोक दिवा चालू आहे तदलोक इकडे नाही येणार. ही ताकद आहे त्याच्यात. जागृत दैवत आहे. आणि जे लोक याची सेवा करतात त्याच्या घर परिवाराला कशाचीच कमी नाही. ही ताकद आहे. म्हणून पुढे हा कार्यक्रम असा सुरू राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. आजचे जे आमची कीर्तनरूपी सेवा आहे, आमचे मंगल भाऊ, काय नाव? मंगल भाऊ 57 यांच्या माध्यमातून ही सेवा मिळाली. मागच्या वर्षीच आमच्या भाऊंनी सौजन्य घेऊन टाकलं होतं. मागच्या वर्षीच नारळ दिलं होतं मला की महाराज पुढच्या वर्षी ये जा. तुमच्या गावकरी मंडळींच्या प्रेमास्त पुन्हा तुमच्या दर्शनाचा योगाला आमचे हरिभक्ती पारायण गजानन महाराज आहे. सुंदर पकवाज वाजवता गजानन महाराज. 7 दिवस आपल्या गावला आहे. महाराजांचं चॅनलसुद्धा आहे, आदिशक्ती मुक्ताबाई यूट्यूब चॅनल. हा, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभरच नाही तर जगभर आपल्या गावाचा कार्यक्रम दिसत असते. म्हणून हे चॅनलला जर कोणा सबस्क्राईब करेल नशील, सबस्क्राईब करा. हा, व्हिडिओ शेअर करा, फॉलो करा, आहे ना. हा, कारण कीर्तन असो, प्रवचन असो, धार्मिक कार्य असो, हे इकडून तिकडे पाठवलं पाहिजे. ज्ञानी माणसाचं एक काम आहे, चांगलं इकडून तिकडे पाठवल्याशिवाय राहू नाही, आणि खराब आपल्याकडे जर आलं तरी ते डिलीट केल्याशिवाय राहू नये. नालायकाचं काम असं आहे, चांगलं जागेवर डिलीट, आणि खराब एखादं असलं तर गँगमध्ये ग्रुपमध्ये देते तो पाठवून, बसा पायात. म्हणून एखादं खराब काही आलं, आपल्या धर्माचं आहे, आपल्या धर्माचं जर एखादं काही कोणाचं चुकते, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. एखादी काही गोष्ट एखाद्याच्यानं चूक झाली, जागेवर डिलीट करा. एखादं चांगलं आहे, आपल्या गावचं एखादं लेकरू आहे, ते मोठं होते, आपल्याला त्याच्याबद्दल अभिमान पाहिजे. तो बाहेर गावले बापाचं नाव नाही सांगत, गावाचं सांगते. एखादी मुलगी आपल्या गावले पहिली आली, तिचा सत्कार करा, ते बाहेर गावले बापाचं नाव नाही सांगत, गावाचं सांगते. एखादा माणूस चांगला पकवाज वाजवते, आपल्याला अभिमान आहे, तो आपल्या संप्रदायाचा प्रचारक आहे. आमचे हरिभक्ती पारायण वैभव महाराज, वैभव महाराज सुंदर आवाज आहे, एकदम वय कमी आहे. हा, पण एक सुगोळ आवाज आहे महाराज. हे तप असते, तप आहे महाराजांच्या आवाजात. आमचे हरिभक्ती पारायण वैभव महाराज. वा रे वा, एकाच नावात 2 महाराज झाले. हा, दोन्ही वैभव महाराज सुंदर गायन करतात. यूट्यूबवर बऱ्याच चालली आहे महाराजांच्या बी.
आमच्या दोन्ही महाराजांच्या नामांकित चालली आहे यूट्यूबवर. 7 दिवस आपल्या गावाला सेवा दिली. महाराज मानचे आभार. आमचे बाबा आहे पांडुरंग महाराज आहे. सर्व उपस्थित टाळकरी माळकरी गुणीजन मंडळी, आमचे विनेकरी बाबा आहे, चोपदार महाराज. काय नाव तुमचं? तात्यांचू काय? दादाराव महाराज. वा वा, आमचे दादाराव महाराज आहे. आपल्याच गावचे आहे का? वा वा. 7 दिवस सेवा देता महाराजांचे सुद्धा आभार. सर्व उपस्थित टाळकरी माळकरी गुणीजन मंडळी, आमचे महाराज आहे. अजून पुढे हा कार्यक्रम असा सुरू राहू. साऊंड सिस्टीमवाले भाऊ, स्टेजचाही साऊंड चांगला आहे, पण आता पाणी पावसामुळे वातावरणामुळे हवा जास्त असली तेही सुचत नाही काय फिरवा. हां, लाल फिरवायचं तर ते हिरवच फिरून दिलं ते ना. हां हां, पण चांगला साऊंड आहे बिचाऱ्याचा. का लाखो रुपयाचं सामान घेऊन ते फिरतात. एक कधी हे उडलं तर ते सप्ताह पुरत नसते. हां, म्हणून ते आवाज कमी ठेवतात. लोक म्हणतात वाळवा वाळवा. अरे ऐक ना भाऊ. हां, तो वाढवते पण तुया कमी ठेव. हां, म्हणून पुढे हा कार्यक्रम असाच सुरू राहो अशी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करूया. तुम्हा सर्व मायबापांच्या प्रेमास्त झालेली सेवा. आम्ही तुमचा आहे म्हणून तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही माझे आहे म्हणून तुम्ही अर्ध तरी ऐकलं पाहिजे. विनोदाच्या अभागी काही बोललो असेल तुमचं लेकरू समजून क्षमा करा. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली.